नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 12 मानवी स्नायू व पचनसंस्था या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण मागच्या भागात सुद्धा ह्याच पाठाचा अभ्यास केला. आपण मागच्या भागात काय पाहिलं तर मानवी स्नायू म्हणजे स्नायू म्हणजे काय, स्नायूचे प्रकार कोणते, स्नायूंची कार्य कोणती. आपण आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत तर पचनसंस्था. पचनसंस्था आपली म्हणजे आपण अन्न खातो त्या आपल्या अन्नाचे पचन पचनसंस्थेमध्ये होते आणि ते पचनसंस्थेमध्ये वेगवेगळे इंद्रिय असतात. आणि मग ह्या इंद्रियांची रचना कशी, ह्या इंद्रियांचे कार्य कसे हे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. मुलांनो, आपण अन्न का खातो सांगा. तुम्ही अन्न खाता की नाही, जेवता की नाही. मग आपण का जेवतो तर आपल्याला तुम्ही म्हणजे उत्तर काय देणार मला की आपल्याला भूक लागते. काय, आपल्याला भूक लागते म्हणून आपण जेवतो. बरोबर आहे. आपल्याला मग भूक का लागते तर आपण आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली होतात की नाही. म्हणजे तुम्ही चालता, तुम्ही खेळता, त्यामुळे काय होतं आपल्या शरीरातील अवयव म्हणजे आपल्या शरीरातील हे अवयव काय करतात, हालचाल करतात. वेगवेगळ्या त्यांच्या हालचाली होतात आणि मग त्या हालचालीमुळे काय होतं तर आपण थकून जातो. म्हणजे आपण खेळतो, तुम्हीच खेळता, तुम्ही शाळेत जाता, कामं करतो आपण, मग तेव्हा काय होतं आपण थकून जातो आणि आपण थकल्यामुळे काय होतं आपल्याला भूक लागते. आणि मग भूक लागल्यानंतर आपण काय करतो तर जेवतो की नाही म्हणजे अन्न खातो. मग आपण अन्न खातो त्याच्यामध्ये जी पोषक द्रव्य आहेत ती आपल्या अवयवांना मजबूत करतात आणि मग पुन्हा आपण आपलं कार्य करतो. मग आपला थकवा जातो आणि मग आपण पुन्हा कार्य म्हणजे पुन्हा तुम्ही खेळायला लागता, पुन्हा तुम्ही तुमची सगळी कामं करतात. तर मुलांनो मला सांगा, तर तुम्ही जेवता, आपण जेवतो की नाही. मग आपण जेवतो तसेच्या तसं अन्न आपल्या रक्तामध्ये मिसळतं का, म्हणजे जे जेवतो जसेच्या जसे म्हणजे आता तुम्ही भात खाल्लात किंवा भाजी खाल्ली, मग ही भात आणि भाजी तुमच्या रक्तामध्ये डायरेक्ट मिसळते का तर नाही. काय तर त्या आपण जे अन्न खातो त्या अन्नाचे पोषक द्रव्यामध्ये रूपांतर होतं. कशामध्ये, पोषक द्रव्यामध्ये रूपांतर होऊन ते अन्न ते पोषक म्हणजे तेव्हा ते पोषक द्रव्य काय होतात ते रक्तात मिसळतात. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये पचनसंस्था असते. काय, आपल्या शरीरामध्ये पचनसंस्था असते आणि मग आपण जे खाल्लेलं अन्न असतं ते पचनसंस्थेमध्ये जाते. कुठे जाते तर पचनसंस्थेमध्ये जाते आणि मग तिथे आपल्या खाल्लेल्या अन्नाचं संपूर्ण पचन होतं. कळलं. आणि पचनसंस्थेमध्ये पचन होत असताना आपल्या म्हणजे अन्नाचे काय होतं तर अन्नाचे पोषण द्रव्यामध्ये रूपांतर होते. म्हणजे पोषण द्रव्यामध्ये काय होतं रूपांतर होतं. मग आता मुलांनो मला सांगा की अन्नपचन म्हणजे काय. तर आपण अन्नपचन म्हणजे काय ते पाहूया आता. अन्नपचन म्हणजे काय तर खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे या क्रियेला काय म्हणतात तर अन्नपचन असे म्हणतात. काय तर खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि मग ते रक्तात मिसळणे या क्रियेला काय म्हणतात तर अन्नपचन असे म्हणतात. आपल्या अन्नाचे पचन कुठे होते तर पचनसंस्थेमध्ये होते. पचनसंस्था, मग पचनसंस्थेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर डायजेस्टिव्ह सिस्टीम. काय म्हणतात तर डायजेस्टिव्ह सिस्टीम. मग आपण आजच्या भागामध्ये काय पाहणार आहोत तर डायजेस्टिव्ह सिस्टीम, पचनसंस्था म्हणजे काय आणि पचनसंस्थेचे म्हणजे पचनसंस्थेमध्ये वेगवेगळे इंद्रिय काम करत असतात. मग ते वेगवेगळ्या इंद्रियांची कार्य कोणती, त्यांची रचना कशी हे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. मुलांनो, पचनसंस्थेमध्ये वेगवेगळे इंद्रिय आहेत. वेगवेगळे इंद्रिय म्हणजे अन्नाचे पचन करण्याचे काम करतात. पचनसंस्थेतील वेगवेगळी इंद्रिय म्हणजे अन्नपचनाचे काम पद्धतशीररित्या करतात आणि ही अन्नपचनाची क्रिया आहे ना मुलांनो, ही वेगवेगळ्या टप्प्यांवर होत असते. काय, अन्नपचनाची क्रिया ही म्हणजे अन्नपचनाच्या क्रियेचे वेगवेगळे टप्पे आहेत. कळलं. आणि ह्या टप्प्यांवर काय होतं तर म्हणजे वेगवेगळी पचनेंद्रिय असतात. त्या वेगवेगळी कामं करण्यासाठी काय असतात तर ही वेगवेगळी पचनेंद्रिय असतात. मुलांनो, आणि ही पचनेंद्रिय विशिष्ट टप्प्यावर त्यांची कामं सुरळीतपणे पार पाडत असतात. काय तर ही वेगवेगळी जी पचनेंद्रिय आहेत ही त्यांची कामं ही विशिष्ट टप्प्यांवर व्यवस्थितरित्या ती सुरळीत पार पाडत असतात. मग आपण आता ह्या पचनसंस्थेमधील जी इंद्रिय आहेत त्यांची रचना आणि त्यांचे कार्य आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत.
मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का, पचन संस्थेमध्ये अन्ननलिका व पाचक ग्रंथी यांचा समावेश असतो. कसला तर पचन संस्थेमध्ये अन्ननलिका आणि पाचक ग्रंथी यांचा समावेश होतो. तुम्हाला माहिती आहे अन्ननलिकेची एकूण लांबी किती आहे मुलांनो, तर 9 मीटर असते. किती? अन्ननलिकेची लांबी आपल्या किती असते, तर 9 मीटर असते. यात प्रामुख्याने काय काय असतं, तर मुख म्हणजे तोंड, कळलं, ग्रसनी म्हणजे घसा, ग्रासिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय, गुदद्वार यांचा समावेश होतो. आणि पाचक ग्रंथी असतात म्हणजे लाळ ग्रंथी, यकृत, स्वादुपिंड या काही पाचक ग्रंथी आहेत आणि त्या पाचक ग्रंथी अन्ननलिकेशी ठराविक ठिकाणी जोडलेल्या असतात. म्हणजे कळलं तुम्हाला पचन संस्थेमध्ये काय काय असतं, तर पचन संस्थेमध्ये अन्ननलिका असते आणि पाचक ग्रंथी असते. आणि अन्ननलिका किती मीटर लांबी आहे, आपल्या लांबी असते तर एकूण 9 मीटर लांबी असते. आणि यात प्रामुख्याने काय असतं, तर मुख, तोंड, ग्रसनी, ग्रसिका, जठर, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय, गुदद्वार यांचा समावेश होतो. आणि पाचक ग्रंथी कुठल्या, तर लाळ ग्रंथी, यकृत, स्वादुपिंड या काही पाचक ग्रंथी अन्ननलिकेशी ठराविक ठिकाणी जोडलेल्या असतात. मग आपण आता ह्या म्हणजे पचन संस्थेमध्ये जे इंद्रिय आहेत त्यांची आपण रचना बघूया आणि त्यांची आपण कार्य पाहूयात. पचन संस्थेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, तर डायजेस्टिव्ह सिस्टीम. या पचन संस्थेमध्ये वेगवेगळी इंद्रिय आहेत आणि ती वेगवेगळी त्यांची कामं आहेत. मग ती आपण आता पाहूयात. मुलांनो, ही बघा, ही आहे आपली पचन संस्था, डायजेस्टिव्ह सिस्टम. काय आहे, ही आहे आपली पचन संस्था, डायजेस्टिव्ह सिस्टम. हे बघा, हे आहे तोंड. आपण आता त्या म्हणजे जे इंद्रिय आहेत यांची मी तुम्हाला नावं सांगते आणि मग आपण त्याची माहिती आपण सविस्तर पाहूया. पुढे आपण त्याची माहिती सविस्तर पाहूया. हे बघा, इथे हे तोंड आहे. आपण जे अन्न खातो कशाने खातो, ते तोंडाने खातो. हे तोंड आहे. नंतर ही लाळ ग्रंथी आहेत. ह्या बघा, ह्या लाळ ग्रंथी आहेत कानाच्या म्हणजे ह्या जबड्याच्या खाली आहेत आणि इथे जिभेच्या घशाखाली आणि जिभेच्या खाली आहेत. इथे या लाळ ग्रंथी आहेत, कळलं. आणि हे ग्रसनी म्हणजे घसा, हा आपला ही ग्रसनी आहे. काय आहे, ग्रसनी म्हणजे घसा आहे. आणि ही ग्रासिका आहे. काय, ही ग्रासिका आहे. आणि हे आहे यकृत. यकृत ही सर्वात हे बघा, ही ग्रंथी, मोठी ग्रंथी आहे, ही दिसते, ही यकृत आहे. काय आहे, हे यकृत आहे. हे जठर आहे. ही पिशवीसारखा जे स्ट्रक्चर आहे ते काय आहे, जठर आहे, कळलं. आणि हे काय आहे, स्वादुपिंड आहे. काय आहे, स्वादुपिंड. आणि हे लहान आतडे, हे आतमध्ये जे आहे हे काय आहे, लहान आतडे आहे. आणि हे मोठे आतडे आहे. हे लहान आतड्याच्या भोवती आहे ते काय आहे, मोठे आतडे आहे, कळलं. हे काय आहे, मोठे आतडे आहे. हे तुम्हाला मी याची फक्त ह्या इंद्रियांची ओळख करून देते. हे काय आहे, तर तोंड आहे. हे काय, तर लाळ ग्रंथी आहेत. हे ग्रासिका आहे. काय आहे, ही ग्रासिका आहे. ही ग्रसनी आहे. हे यकृत आहे. आणि हे काय आहे, जठर आहे. आणि हे स्वादुपिंड आहे. आणि हे लहान आतडे आणि हे मोठे आतडे, कळलं. आपण आता या सगळ्या इंद्रियांची रचना कशी आहे, त्यांचे कार्य कसे आहे, हे आपण आता सविस्तररित्या पाहूयात. मुलांनो, तोंड म्हणजे माउथ, माहिती आहे ना. हे बघा, इथे तोंड दाखवलेलं आहे. इथे तोंड. आपण काय करतो, आपण जेवतो कशाने, आपण जेव्हा घास खातो तो तोंडात, अन्नाचा घास तोंडात जातो ना. तोंडातच आपण हाताने आपण खातो, तो कशात जातो, तो तोंडात जातो. मग तोंडात अन्नाचा घास घेतल्यापासून त्याच्या पचनक्रियेला सुरुवात होते, कळलं. आपण जेव्हा जेवतो तेव्हा आपण घास घेतो, तो कुठे घेतो, तर तोंडात घेतो. तोंडात अन्नाचा घास घेतल्यापासून त्याच्या पचनक्रियेला सुरुवात होते. तोंडातील अन्न आपण कशाने चावतो, सांगा बरं. साहजिकच आपण दाताने चावतो. कशाने चावतो, तर दाताने चावतो. आणि मग त्याचे दाताने काय होतात, तर बारीक बारीक आपण तुकडे करतो. आपण खूप बारीक करतो की नाही, तसंच्या तसं गिळतो का, नाही. आपल्या दातांचं कामच आहे की अन्नाला बारीक करणं, त्याचे बारीक बारीक तुकडे करतो. हे बघा, हे तोंड आहे. या तोंडातून काय झालं, आपण घास घेतो आणि मग काय होतं, तेव्हाच पचनक्रियेला सुरुवात होते. मग हा घास घेतल्यानंतर आपण दातांनी त्याचे बारीक बारीक तुकडे करतो. मग आता आपण दातांविषयी माहिती पाहूया. दात, टीथ.
तर अन्नपचनाची सुरुवात मुखातील दातांच्या कार्यापासून होते. एकदा आपण घास घेतला की तो तोंडात जातो आणि मग तोंडात काय होतं तर आपण आपल्या या दातांनी काय होतं तर आपण ते बारीक करतो. दातांचे मुख्यत्व पटाशीचे, सुळे, दाढा, उपदाढा असे प्रकार असून प्रत्येकाचे कार्य वैशिष्ट्यपूर्ण असं आहे. हे बघा, दातांचे मुख्य पटाशीचे दात हा प्रकार आहे एक, हे उपदाढा आणि दाढा आणि सुळे असे प्रकार आहेत. कुठले दातांचे प्रकार आहेत तर पटाशीचे दात, सुळे, दाढा. हे बघा इथे आहे, इथे स्क्रीनवर जे दिलेलं आहे बघा, मी इथे पॉइंटर ठेवलेला आहे. काय, दाढा, उपदाढा, सुळे आणि पटाशीचे दात हे दातांचे प्रकार आहेत. आणि त्या प्रत्येकाचे कार्य कसे आहे तर वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. प्रत्येक दातावर मुलांनो एनामेल या कठीण पदार्थाचे आवरण असते. कशाचे तर एनामेल या कठीण पदार्थांचे आवरण असते. एनामेल कशापासून बनलेलं असतं तर एनामेल हे कॅल्शियमच्या क्षारापासून बनलेलं असतं. कशापासून तर कॅल्शियमच्या क्षारापासून बनलेलं असतं. आता तुम्हाला कळलं, आपण जेव्हा घास घेतो तोंडामधून, म्हणजे आपण जेव्हा घास घेतो हाताने आपण जेवतो तेव्हा तो आपला घास कुठे जातो तर तोंडात जातो आणि मग तोंडामध्ये एकदा घास गेला की त्याच्या पचनक्रियेला सुरुवात होते. मग तो घास आपण कशाने चावतो तर दाताने चावतो. दातांचे कुठले प्रकार पाहिले आहेत तर पटाशीचे दात, सुळे, दाढा, उपदाढा असे प्रकार असून ते प्रत्येकाचे कार्य हे वैशिष्ट्यपूर्ण असते. आणि हा आपल्या दातांवर काय असतं तर एनामेल या कठीण पदार्थांचे आवरण असते. आणि हे एनामेल हे कॅल्शियमच्या क्षारापासून बनलेले असते. आता मुलांनो लाळ, आता ह्या आपल्याला तुम्हाला माहिती आहे का लाळ ग्रंथी असतात. आपण जेव्हा जेवतो, आपण भात खातो किंवा म्हणजे डाळ भात किंवा भाजी पोळी भाजी हे आपण खातो तेव्हा आपण दाताने ते बारीक करतो आणि मग ते पातळ कशामुळे होते तर त्या लाळ म्हणजे लाळ ग्रंथी असतात ज्या आपल्या जिभेखाली आणि घशाच्या खाली कानशिलाच्या इथे लाळ ग्रंथी असतात. त्या लाळ ग्रंथी त्या ह्याच्यामध्ये आपल्या अन्नामध्ये मिसळतात. लाळेमध्ये टायलिन अमायलेज नावाचे विकर असते. काय असते लाळेमध्ये टायलिन अमायलेज नावाचे विकर असते. विकर म्हणजे काय मुलांनो तर विकर म्हणजे एन्झाईम, इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात एन्झाईम, म्हणजे शरीरामध्ये स्त्रावणारा तो आणि रासायनिक प्रक्रिया घडून आणणारा एक पदार्थ आहे. सजीवांच्या शरीरामध्ये स्त्रावणारा आणि रासायनिक प्रक्रिया घडून आणणारा एक पदार्थ आहे. विकर म्हणजे एक प्रकारचे प्रथिनेच आहे. सामान्य तापमानामध्ये काय असतं ते एन्झाईम विकर हे म्हणजे अतिशय क्रियाशील असते. आणि त्यामुळे काय होतं लाळेमध्ये टायलिन अमायलेज नावाचे विकर असते. यामुळे काय होतं त्या स्टार्चचे पिष्टमय रूपांतर माल्टोज या शर्करेमध्ये होते. काय होतं लाळेमुळे काय होतं लाळेमध्ये काय असतं कुठलं विकर असतं कुठलं एन्झाईम असतं तर टायलिन नावाचं विकर असतं आणि त्याच्यामुळे काय होतं तर स्टार्चचे म्हणजे पिष्टमय पदार्थ म्हणजे आपण जे काही भात पोळी खातो त्याचे रूपांतर कशामध्ये होतं तर माल्टोज या शर्करेमध्ये होतं. कळलं. हे बघा इथे लाळ ग्रंथीबद्दल मी तर तुम्हाला लाळ ग्रंथी इथे दाखवलेल्या आहेत. ह्या बघा इथे असतात आपल्या कशाजवळ असतात कानशिलाजवळ असतात आणि घशाजवळ जिभेखाली असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथींमध्ये लाळ तयार होते आणि मग काय होतं वेगवेगळ्या ग्रंथींमध्ये लाळ तयार होते. तेथून ती कुठे जाते तर नलिकेतून तोंडात येते. अन्न चावण्याची क्रिया सुरू असताना त्यात लाळ मिसळली जाते आणि मग लाळीमध्ये जे विकर असतात ते काय करतात ते आपल्या जे पिष्टमय पदार्थांचे रूपांतर माल्टोज म्हणजे शर्करेमध्ये करतात. कळलं. कुठे लाळ असते हे लाळ ग्रंथी कुठे असतात तर कानशिलाजवळ असतात आणि घशाजवळ जिभेखाली असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथींमध्ये लाळ तयार होते आणि मग ही लाळ नलिकेतून कुठे येते तोंडात येते आणि जेव्हा आपण अन्न चावतो तेव्हा काय असते त्यात लाळ मिसळली जाते आणि मग ते काय होतं अन्न पातळ होतं. कळलं. लाळ ग्रंथी. आता ग्रसनी घसा हा बघा हा इथे असतो ग्रसनी. कळलं. काय आहे हा घसा आहे. अन्न नलिकेचे व श्वसन नलिकेचे तोंड घशात म्हणजे ग्रसनीमध्ये उघडते. काय तर अन्न नलिकेचे तोंड आणि श्वसन नलिकेचे तोंड कुठे उघडते घशात आपल्या घशामध्ये. ही बघा ही आहे ग्रसनी म्हणजे घशात म्हणजेच ग्रसनीमध्ये उघडते.
आता ग्रासिका, ही बघा, ही ग्रासिका दिसते इथून. ही नळी घशापासून जठरापर्यंत असून अन्न पुढे ढकलण्याचे कार्य करते. तर ग्रासिकाची रचना म्हणजे कुठे आहे, तर ही नळी कुठून कुठून असते, घशापासून ते जठरापर्यंत जाते ती. आणि ते काम काय करतं, तर अन्न पुढे नेण्याचे ढकलण्याचे कार्य कोण करतं, तर ग्रासिका करते. तर ग्रासिका कुठून, ही नळी घशापासून जठरापर्यंत असते, कळलं. आणि अन्न पुढे ढकलण्याचे कार्य ग्रासिका करते. आता जठर, हे बघा, हे इथे एक मोठं असं एक जठर पिशवीसारखं दाखवलेलं आहे. काय आहे, हे जठर आहे. तर जठर, हे जठर काय करतं, तर अन्ननलिकेच्या मोठ्या पिशवीसारख्या भागाला काय म्हणतात, तर जठर म्हणतात. काय म्हणतात, अन्ननलिकेच्या मोठ्या पिशवीसारख्या भागाला जठर म्हणतात. जठरातील जठर ग्रंथीमधून जठर रस स्त्रवतो. काय, तर जठर रस स्त्रवतो. जठरात आलेले अन्न घुसळले जाते. म्हणजे काय, जठरात आलेले अन्न घुसळले जाते. जठरामध्ये काय, हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्युकस, श्लेम हे जठर रसाचे 3 घटक मिसळून अन्न आम्लधर्मी होते. काय होतं, तर जठरात जे अन्न येतं ते काय होतं, तर ते घुसळलं जातं. आणि हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्युकस हे जठर रसाचे 3 घटक आहेत, ते मिसळून अन्न कसं होतं, तर आम्लधर्मी होतं. जठरात मुख्यतः प्रथिनांचे विघटन होतं. काय होतं, जठरात मुख्यतः प्रथिनांचे विघटन होतं. खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचकरस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यामध्ये हळूहळू पुढे ढकलले जाते. काय, तर जठरात मुख्यतः काय होतं, तर प्रथिनांचे विघटन होतं. आणि खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचकरस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण कुठे जाते, तर ते लहान आतड्यामध्ये हळूहळू पुढे ढकलले जाते. मग जठर म्हणजे काय, कळलं. जठर म्हणजे काय, तर पिशवीसारखा भाग असतो अन्ननलिकेच्या मोठ्या पिशवीसारख्या. हा बघा, हा पिशवीसारखा जो भाग दिसतो त्याला काय म्हणतात, तर जठर म्हणतात. मग जठरातील त्या जठर ग्रंथीमधून काय स्त्रवतो, तर जठर रस स्त्रवतो. जठरात आलेले अन्न काय जातं, घुसळलं जातं. जठरामध्ये अन्न घुसळलं जातं. आणि हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्युकस, श्लेम हे जठर रसांचे जे 3 घटक आहेत. जठर रसाचे 3 घटक कोणते आहेत, तर पेप्सिन, हायड्रोक्लोरिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक आम्ल, म्युकस हे जठर रसाचे 3 घटक मिसळून अन्न कसं बनवतात, तर आम्लधर्मी बनवतात. कसं बनवतात, तर आम्लधर्मी होते. आणि मग जठरात काय होतं, मुख्यतः प्रथिनांचे विघटन होते. आणि खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचकरस मिसळून तयार झालेले पातळ अन्न लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकलले जाते. मग जठर हे कळलं तुम्हाला. जठर हा कसा आहे, पिशवीसारखा भाग आहे. आणि मग जठरामध्ये काय होतं, तर अन्न घुसळलं जातं. आणि मग ते अन्न घुसळलं जाऊन जठरातील पाचकरस त्या अन्नामध्ये मिसळून अन्न पातळ होतं. आणि मग पातळ मिश्रण पुढे कुठे जातं, तर ते लहान आतड्यामध्ये जातं. मुलांनो, आपण आज काय पाहिलं, तर आपण आज म्हणजे जठर इथपर्यंत आपण डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे पचनसंस्थेतील वेगवेगळी जी इंद्रिय आहेत ती आपण आज पाहिली. पण आपण ती पूर्ण पाहिली नाही आहेत. आपण पुढच्या भागामध्ये पाहिलं. तर आपण आजच्या भागामध्ये काय पाहिलं, तर अन्नपचन म्हणजे काय, तर आपण जे अन्न खातो ते तसेच्या तसे रक्तात मिसळत नाही, तर त्यांचे विद्राव्य घटकामध्ये रूपांतर होऊन ते रक्तात मिसळणं, ह्यालाच काय म्हणतात, तर अन्नपचन असे म्हणतात. अन्नपचन आपलं कशामध्ये होतं, तर पचनसंस्थेमध्ये होते. आणि मग पचनसंस्थेमध्ये वेगवेगळी इंद्रिय त्या अन्नाचे पचन करतात. आणि मग त्या आपण वेगवेगळ्या इंद्रियांची आपण आज माहिती घेतली. तर कुठल्या इंद्रियांची माहिती घेतली आपण, तर तोंड आणि काय पाहिलं आपण, तर जठर, तोंड आणि जठर, ग्रासिका आणि ग्रसनी. आणि आपण आता पुढच्या भागामध्ये ज्या अजून या पचनसंस्थेतील जी इंद्रिय आहेत, यकृत, लहान आतडे, मोठे आतडे यांची आपण माहिती पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. म्हणजे यांची रचना कशी आहे, यांचे कार्य कसे आहे, हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. आणि स्वादुपिंडाचं कार्य कसं आहे, स्वादुपिंडाची रचना कशी आहे, हे सर्व आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.